मित्रांनो, ठरलं तर मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली अवैध कलाजवळ बसलेले असतात. तर सोन्याचा दागिना त्यांना दाखवतात. दुर्बिणीतून अवैध पाहतो आणि म्हणतो, हॉलमार्क तर आमच्या ज्वेलरचा आहे, CJ के 95. याचा अर्थ 95 आमच्याकडे हा दागिना घडवून आणलाय. तेव्हा अर्जुन सायली खुश होतात आणि मग अर्जुन म्हणतो, ग्रेट आहात. आता हा दागिना नक्की कोणी घडवून आणलाय याचा रेकॉर्ड तर असेल तुमच्याकडे. तर तेव्हा अवैध सांगतो, क्वचित असणार आहे, डिटेल्स आपण रेकॉर्ड मध्ये बघूया. रजिस्टर मध्ये सगळं काही हाताने लिहिलेलं जायचं. आता 95 सालचं रजिस्टर आमच्याकडे असेल तर यामध्ये सगळं डिटेल्स असतील की नाही याची खात्री मी देऊ शकत नाही. चला तर मग आता सायली म्हणते, अर्जुनचा चेहरा पाहत त्यावरती आता एक कला म्हणते, ती म्हणते की तू चांदेकर आता 95 म्हटल्यानंतर आजोबा सगळ्या कारभार आता तुमच्याकडे आहे की काय? मला नाही वाटत त्याने एकही नोंद चुकवली असेल. तेव्हा तर तुमच्या आजोबांनी लिहिलेला रेकॉर्ड हा चेक करा असं सांगत असतो. सायली विचारते, आम्हाला रेकॉर्ड पाहायला मिळेल का तुमचा? दागिन्यांचा तुकडा नक्की कुणाचा आहे आम्हाला कळलं ना, खूप गरजेचं आहे हे. अवैध म्हणतो, एक सेकंद थांबा, मी लगेच रेकॉर्ड आहे का बघतो, लॅपटॉपला असला तर देतो. तर त्यानंतर रेकॉर्ड पाहायला अगोदर चेक करतो, आजोबांनी नोंदणी ठेवली आहे की सुद्धा चेक करून खात्री करतो. मग नंतर त्याच्या कर्मचाऱ्यांना फोन करतो. सायली अर्जुन अजूनही काळजीतच असतात, कारण त्यांना अजूनही त्याचा पुरावा सापडलेला नसतो. दुसरीकडे आता प्रिया त्यांचा ड्रामा मात्र सुरूच असतो. ती सारखी म्हणत असते, इथे माझे आई वडीलच नाही, माझ्यावर विश्वास ठेवत तर तू माझे सासरे तर ठेवणारच ना. रडण्याचं नाटक करताना रविराज समजते की झाली, नाटक सुरू झाले. त्यावेळी प्रिया म्हणते, ती सायलीनं साधा भोळा चेहरा करून वाटेल ते बोलत असते, पण ते सगळ्यांना खरं वाटतं ना, माझं ना नशीबच फुटका आहे. तेव्हा आता सुमन पुढे जाते आणि म्हणते, तन्वी बाळा शांत हो ग, माहेरपणाला आलेस, मुलीने रडायचं नसतं. तेव्हा प्रिया रागात म्हणते, कसला आलाय माहेरपणा, कसला आलाय काय, आल्यापासून फक्त आणि फक्त जा विचार सुरू चालू आहे, कॉफी हवी, भूक लागली आहे, कोणी काय विचारलं नाही तरी तसंही किंमत नाही, केल्यासारखं करते घरात माझी. तेव्हा सुमन म्हणते, ग बाळा असं नाही, मी तुला विचारायचं होतं. तेव्हा नागराज म्हणतो, अजून ती उभी का आहेस, मग जा ना तिच्याकडे, काहीतरी खायला बनव. मग सुमन सांगते, हे बघ बाळा तन्वी, तू अजिबात जेवल्याशिवाय जायचं नाही. आता मी मस्त खीर करते आहे, थांब आता. प्रतिमा म्हणते, मी सुद्धा येते तुझ्या मदतीला. त्याच वेळी आता प्रतिमा सुद्धा तिथून किचनकडे निघालेली असते. मग रविराजला तितक्यातच एक कॉल येतो, त्यामुळे तो फोनवर बोलत बोलत आता बाहेर जातो. नागराज प्रियाला म्हणतो, चल ना बाळा जरा बाहेर चल बाहेर. मग प्रिया त्याच्या पाठोपाठ बाहेर जाते. बाहेर आल्यानंतर नागराज भडकतो आणि म्हणतो, नाईच्या नजरेतून तुला खोटारडेपणा सुटला नाही काय? काय लावलेस, माती खाल्ली असतील तू आता. गोड गोड बोलण्याचं, चांगलं वागण्याचा तुला कंटाळा आला की काय आता? मग रागात म्हणते, फक्त 5 मिनिटासाठी साखरेत घोळवते, सून बनवून दाखवा, मग मानेल. स्वतःच्या सून बनवून दाखवा की मग स्वतःच्या काम तू धड करत नाही आणि मला कसली ऍटिट्यूड दाखवते काय? तेव्हा प्रिया आता विचारते, काय हो तुम्ही काय करता? प्रतिमाला त्या गोळ्या द्यायला सांगितल्या होत्या, त्या देताय का नाही तुमच्या व्यवस्थित? मग नागराज म्हणतो, हो देतोय की, बघत नाही का? आधी मध्ये विचारतेस, आता येऊन वेळ नसते, काळ नसते, काही विचारतेस. होय, मग विचारलं पाहिजे, तुमचं काम तुम्ही नीट करता की नाही बघायला पाहिजे ना. तेव्हा प्रिया खूपच भडकते आणि विचारते, तुम्ही मला आता सांगताय हे प्रतिमाच्या मेंदूवर जळमट आहे ना, ते वाढवत चालले, त्यासाठी गोळ्या देत आहात, खूप गरजेचं आहे, नाहीतर नागराजवरचा आता खूप चिडेल. नागराज म्हणतो, अगं माहित आहे ग, संपल्या आहेत गोळ्या, मी देतोय ना तिला गोळ्या, तू मागव, त्यानंतर आपण देऊया. मग ती सुरू करतो पासून आता गोळ्या. त्यानंतर कारण आपलं डोकं दुखायला लागल्यावरती आपण मेडिकल मध्ये जाऊन म्हणतो ना, जर डोकेदुखीवर औषध द्या, तसं काय सांगू नको. त्या मेडिकल वाल्याला माझी हे नाव तिला फार वेळ करायचं आणि त्यासाठी म्हणून मला औषध द्यायचं आहे. तुम्हाला तरी कळतं का? तेव्हा तुझा आहे ना तो माणूस, तो देतो गोळ्या, आता कर फोन आणि त्याला सांग ह्या गोळ्या हव्यात. मग प्रिया रागात म्हणते, आता काय करायचं ते मी माझं बघून घेईन, तुम्ही राहू द्या आता. मग त्यानंतर प्रिया लगेच तिच्याकडे माणसाला कॉल करते आणि म्हणते, हॅलो, तुम्हाला गोळ्या देतो, त्या गोळ्या मला पटकन आता लिहून द्या, मेंदू स्लो काम करतो,
करतो अशा गोळ्या मला पाहिजेत, ब्रेन फॉक होतो, गोळ्या मला पुन्हा हव्यात. नागराज आता प्रियाकडे पाहत राहतो. मग त्यानंतर प्रिया समोर सांगत येत लगेच मिळणार नाहीत गोळ्या. तेव्हा तो म्हणतो का मिळणार नाहीत, तर गोळ्या तेव्हा आता तुला हवेत तेवढे पैसे देतो पण आम्हाला आत्ताच हवेत असं म्हणून सांगते ती. मग नागराज सांगतो काय दिवस लागतील गोळ्या यायला. मग आता म्हणतो चालेल पण त्या अगोदर वहिनीच्या मेंदूला दादापेक्षा अगदी फास्ट नाही चालत म्हणजे बरं होईल. तेव्हा प्रिया अजून रागात नागराजकडे पाहते तर तो गप्प राहतो. तर दुसरीकडे कला आणि सायली आणि अर्जुन सांगते तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये कोणतेही रेकॉर्ड मागितले असते ना तर तुम्हाला एका क्षणात मिळाले असते, पण हा 10 वर्षापासून सगळ्यात डिटेल पेक्षा जुना हा रेकॉर्ड आहे, त्यामुळे रजिस्टर आपल्याला नक्कीच माहिती मिळणार आहे. मग आता बोलवतो त्यांच्यासाठी रजिस्टर कुठं आहे ते शोधतो. अर्जुन जवळ जातो आणि म्हणतो 95 सालचं रेकॉर्ड आहे रजिस्टर बघा, यामध्ये ना बनवलेलं सगळ्या दागिन्यांची लिस्ट काढ, त्याबरोबर रेकॉर्ड सुद्धा आहेत. मग पेमेंट असेल किंवा चेन किंवा असेल फार फार 20 सापडेल रेकॉर्ड मध्ये. म्हणजेच म्हणतो यामध्ये म्हणून एक रेकॉर्ड डिटेल अशी सापडते की सुद्धा अगदी सोपा जाईल, म्हणजे तुकडा नक्की कसला आहे हे आपल्याला नक्की कळेल. तेव्हा सर्वजण आता डिझाईन सुद्धा पाहू लागतात. मग त्यानंतर कला म्हणते मला काय वाटतं तुम्ही तो तुकडा घेऊन आला ना तो कोणत्याही गोल किंवा चौकोनी आकाराचा नाही आहे, तुकडा आहे तो कोणत्याही अक्षराचा आहे आणि आपण त्या हिशोबाने आता बघायला हवं. त्या कला अवैध दोघेही त्याचबरोबर अर्जुन सुद्धा त्या मदतीला पुढे येतो आणि एक एक रेकॉर्ड चेक करू लागतो. तेव्हा 5 एप्रिलचा रेकॉर्ड त्यांना सापडतो आणि अक्षरावरून ते पेंडंट तयार केलेच असतं. मग अर्जुन विचारतो हे असलं काय, तेव्हा अवैध विचार करतो. तर कला म्हणते नाही भाऊजी, तो जर चा तुकडा असता तर त्यांनी दोन्हीही टोक एवढी जवळ नसती. आता आम्हाला असं वाटतं दुसरा काहीतरी अक्षर असावं. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण पुढे बघूया असं म्हणत ते सर्वजण पुढे पुढे जाऊ लागतात. तेव्हा 22 जून 1995चा तो तारखेचा सगळी डिटेल पाहायला रेकॉर्ड मिळायला मिळतो. त्या सर्व वर्णप्रमाणे आकार काहीतरी वेगळा दिसतोय, हा असू शकतो का. तेव्हा अवैध म्हणतो नाही वहिनी, पेंडंट मध्ये तुकड्यामध्ये हा हिरा आहे, हिरे आणि डिझाईन मध्ये अजिबात हिरे नाहीत. मग त्यानंतर ते पुढे पुढे आता जाऊ लागतात. त्यानंतर अर्जुन आकाराचा तुकडा बघतो, एस आकाराचा, हिरे सुद्धा लावलेले असतात. मग अर्जुन अवैध कलाकाराला दाखवतो तुकडा हाच आहे का बघून घ्या, दागिना पेंडंट हाच आहे का बघून घ्या. सायली अर्जुन सगळे काही यस आकाराकडे पाहू लागतात. मग त्यानंतर विचार येतो नक्की असू शकते. त्यावेळी खात्रीने सांगतात की भाऊजी हा तुकडा नक्कीच यस असू शकतो. आता सुरू होते ती लगेच मॅच झालाय की नाही बघूया. असं असल्या पटकन समजतं. त्यानंतर तुकडा आहे की 100% खात्री पटवली जाते, त्यावरती हिरे सुद्धा लावलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकत्र असं म्हणतात. अवैध विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो आम्हाला खरंच खूप मोठी मदत केला तुम्ही. 8 ऑक्टोबर 1995 कस्टमाइज दागिना आहे, हा कस्टमाइज दागिना आहे. तर हा आम्हाला तुम्ही मदत केल्याबद्दल आभारी आहोत. ज्या व्यक्तीने याची ऑर्डर दिली आहे त्याचे नाव आम्हाला समजू शकेल का, हिशोब आहे का तुमच्याकडे, काही नाव वगैरे पत्ता वगैरे आहे का. कालिंदी महाडिक असं यांमध्ये नाव दिसते. पण अर्जुन विचार करू लागतो कालिंदी महाडिक नक्की कोण असतील. त्यानंतर कालिंदी महाडिक तुम्ही त्यांना ओळखता का असं अर्जुन विचारतो. तेव्हा अवैध म्हणतो नाही रे, मला नाही वाटत. पर्सनल आमच्याकडे काही डिटेल नसते, कारण आमच्याकडे पर्सनलचे कस्टमर ओळखतात ना, काही ओळखतात ते आम्हाला माहित आहेत, खून करून ठेवतात. खून या नावाने समोर येते की अर्जुन खूप खोलात जाऊन विचारतो कस्टमाइज पेंडंट बनवणारी महाडिक नावाची व्यक्ती आहे ती, याचा शोध घेण्यासाठी ठरवतो. दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही घरात येतात आणि आल्यानंतर आता ते टेबलवर प्रतिमाच्या असतात. तर प्रतिमा त्याच्याकडे लक्ष नसतं आणि आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. सुमन सुद्धा त्या दोघींकडे लक्ष नसतं. प्रिया आता प्रतिमाचा मोबाईल हातात घेऊन वेळानंतर प्रतिमा आता तिथून रूम मध्ये जायला निघते, तिथंच लक्ष प्रियाचं नसतं. मग आता प्रिया जेव्हा मोबाईल घेते ओपन करते आणि नागराज विचारतो काय करतेस, तेव्हा ती म्हणते प्रिया दिमाग खूप शातीर असतो, त्यामुळे जरा लक्ष ठेवावं लागतं. ती आता पूर्ण आजींना प्रतिमाच्या मोबाईलवरून मेसेज करते की पूर्णा आई हे पहा, तुम्ही माझ्या तन्वीवर असे खोटारडे आरोप करता किंवा ही खोटी आहे म्हणत, परंतु मला ते अजिबात आवडलेले नाही. जर पुन्हा माझ्या लेकीवर असे आरोप झाले तर मी कायमची तिथून माहेरी घेऊन येईन बघा तिला. आजींना प्रतिमाच्या मोबाईलवरून हा मेसेज पाठवला जातो. त्यानंतर वा तू खूप खुश आहेस असं नागराज म्हणत चालत जातो पुढे. त्यावेळी प्रिया म्हणते पण आता ठिणगी तर
टाकलेली आहे, पेटायला आता फक्त जरा वेळ लागणार आहे. हे दोघे गालावर हसून हसून तिथून पुढे चालत जातात. मग म्हणतात दुसरीकडे आजी आणि कल्पना दोघींना हॉलमध्ये बसवलेलं असतं. पूर्ण आजीच्या हातात मोबाईल असतो. तेवढ्यातच आता त्याचा प्रतिमाचा मेसेज येतो आणि पाहते पूर्ण आजी तर वाजत कल्पनाला दाखवते. तेव्हा कल्पना आणि पूर्ण आजी दोघेही टेन्शन मध्ये आलेले असतात. तोपर्यंत प्रिया आता घरात येऊन सुद्धा पोहोचलेली असते. मनातच विचार करत असतात, बापरे, म्हणजे हा मी पाठवलेला मेसेज आहे की वाचता येत वाटतं. तेव्हा खरी मजा असते. म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि म्हणते पूर्णाजी की कल्पना बघा, प्रतिमा कॉल करत मला चैन नाही पडणार. तिने काय असा मेसेज पाठवला आहे. मग कॉल करण्यासाठी प्रिया पुढे जाते आणि विचारते काय हिने मेसेज केलाय, काय केलाय मेसेज, मलाही दाखवा ना. असं मुद्दाम होऊन ती विचारत असते. कल्पना प्रतिमाला अगोदर कॉल करते. तेव्हा फोन केल्यानंतर प्रिया खूपच खुश होते. त्यावेळी दुसरीकडे आता प्रतिमा पूर्णाईचा आलेला कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो असं बोलत त्यावेळी कल्पना विचारते, काय ग प्रतिमा, फोन स्पीकरवर आहे आणि पूर्णाई सुद्धा आहे. अगं मला सांग तुझ्या तब्येत कशी आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते माझी तब्येत अगदी ठीक आहे. तेव्हा काय झालंय प्रतिमा विचारते. त्यावेळी कल्पना, अगं तू जो मेसेज केलायस ना त्या आम्हाला खूप खटकलं आणि म्हणून आम्ही तुला फोन करण्यासाठी विचारलेला आहे. प्रतिमा धक्का बसतो हे सर्व विचारताना. मेसेज, कुठला मेसेज, हे ऐकून पूर्णाई आणि कल्पना धक्का बसतो. तेव्हा कल्पना मध्ये थांब, हा मी तुला सांगते आता असं म्हणून ती मेसेज. तेव्हा आता कल्पना तिला तो मेसेज पुन्हा वाचून दाखवते. ते पूर्णाई माझ्या तन्वीवर खोटारडेपणाचे आरोप करणं बंद करा, नाही तर मी माझ्या तन्वीला कायमची अगदी माहेरी घेऊन येईन आता. हा मेसेज ऐकून प्रतिमाचा धक्का बसतो आणि ती विचारते, काय मी असा कोणताही मेसेज वगैरे केला नाही असं प्रतिमा सांगते. तर प्रिया आताच गालात हसते आणि मग नंतर ती पूर्णाजी आणि कल्पनाकडे दोघांनाही आता समजलेलं असतं की आता प्रतिमाच्या मोबाईलवरून आलाय. आता प्रतिमा म्हणते की मी नाही मेसेज केलेला हा. दुसरीकडून प्रतिमा थोडा घाबरते आणि म्हणते, कल्पना पूर्णाजीच्या सुरामध्ये मी बोलेन हा ग कधी. तेव्हा पूर्णाजी विरोधात मी कधी बोलेन का ग असं म्हणते. मग गप्प राहतात, कारण त्यानंतर माहित असतं प्रतिमा कधी खोटं बोलणार नाही. पूर्णाजी म्हणतात, हो मलाही तेच वाटतं, तू असं कधी बोलणार नाहीस, पण हा मेसेज तर कधी पाठवणार नाहीस. त्यावेळी प्रिया विचारते, ते का आई, पण हा मेसेज ना तुमच्याच मोबाईल नंबरवरून आलाय, तू तो मेसेज करून नंतर विसरून गेली आहेस का. अगदी तिला वेळ ठरवतात. प्रिया मोठ्याने विचारत असते. तेव्हा प्रतिमा मात्र तिच्या मतावर ठाम असते. ती प्रियावर ओरडते आणि म्हणते, नाही ग, मी कुणाशी शपथ घेऊन सांगू की मी असं काही केलेलं नाहीये. हा मेसेज जर अजिबात तर मी केलेलं नाही. मग तिथून प्रतिमा जवळ रविराज येतो आणि विचारतो, काय झालं प्रतिमा. मग आता ती म्हणते, बघा ना हो, काय गोंधळ होऊन बसलाय. मी पूर्ण आजीला ना कोणताही मेसेज फोन मेसेज केलेला नाहीये, तरी मला आता फोन करून विचारतोय. रविराज म्हटल्यानंतर आता रविराज खरं नाही तिला मनातून वाटत असतं. दुसरीकडे प्रतिमा म्हणत असते, अहो मी असा मेसेज करेन का कधी पूर्ण आजीला. आणि मग मेसेज तेव्हा रविराज म्हणतो, थांब मी बघतो प्रतिमा, तू नको टेन्शन घेऊ. पूर्णाई बरोबर बोलू लागते, हॅलो. तेव्हा आता पूर्णाजी न बोलता प्रिया म्हणते, बाबा अहो मला एक विचारायचं आहे. तिच्या गोळ्या परत घेत नाहीये का वेळेवर. आता दुसरीकडे विषय प्रिया उकरून काढते. विराजकडे धक्क्याने आता प्रतिमाकडे पाहतो, कारण जसं की वेळेवर जर प्रतिमा गोळ्या घेत नसेल तर मग आता प्रॉब्लेम नक्की होणार आहे, कारण विसरगोळापणा वाढत चाललाय. रविजन म्हणत असतो. प्रिया म्हणते की बाबा ती एक काम करते आणि मग नंतर सगळ्या गोष्टी आपल्या आशा विसरून जातात असते की बिचारी आई असं म्हणून काळजी असल्याचं आव्हानात्मक प्रिया तोंड करून तिथून पुढे जाते. दुसरीकडे विषय उकरून काढून टाकून बाबा आईच्या गोळ्या औषध बदलण्याचा काय ट्रीटमेंट बदलण्याचा काय विचार करत असतात. काहीतरी फरक पडेल. आजपर्यंत आजारीपणा वाढत चालला आहे, तर ती आता खोटं नाटक रविराजच्या सांगून प्रतिमाला मनातून कुठेतरी माहित असतं की मला काही झालेलं नाही आणि माझ्या बाबतीत असं काही होत नाहीये. मला अगदी व्यवस्थित सगळं काय आठवतंय, जे काही काम करते ते सुद्धा व्यवस्थित. प्रतिमा आपलाच विचार. त्यानंतर रविराज म्हणतो, एक मिनिट, तू मेसेज नक्की काय केलाय ना अगोदर पाहतो, मग आता रविराज चेक करतो असतो. तर दुसरीकडे प्रिया त्यांच्या बरोबर कल्पना आणि पूर्णाजी देखील जरा टेन्शन मध्ये असतात. त्यावेळी आता रविराज सांगतो, हॅलो एक मिनिट, प्रतिमाचा मेसेज इथे पाहत आहे मी. प्रतिमा सांगते, कसा दिसेल तो मेसेज, कारण मी केलेलाच नाही तो मेसेज, मग कसा दिसू शकतो सांगा बरं तुम्ही. तर प्रियाने तो मेसेज आता डिलीट करून टाकलेला असतो. मग आता पूर्ण आजी सुद्धा विचार करतात. म्हणतात, रविराज तुम्हाला एक सांगू, मला असं वाटतंय प्रतिमा माझा असा अनादर कधी करणार नाही. तर आता कल्पना सुद्धा खात्री असते की हे असं कधी करणार नाही. तर कारण
त्यानंतर रविवार म्हणतो हो हो मला माहित आहे पूर्ण आजी. तर पुढे जात असतात पण उद्धटपणे बोलणारही नाही माझ्यासोबत ती. पूर्ण आजी म्हणत हो बरोबर आहे. मग त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात अहो रविराज पण हा मेसेज तिच्या मोबाईलवरून आला आहे हे पहा. अगदी तितकंच खरं आहे. तेव्हा प्रिया आता मूर्खासारखी मान फक्त फक्त डोलावत असते. जर रविराज बिचारा आता प्रतिमाकडे पाहतो आणि त्याला ही काळजी वाटते की खरंच प्रतिमाच्या मोबाईलवर मेसेज गेला असं पूर्ण म्हणतात. परंतु त्यात कधीही मेसेज कधीही खोटं बोलणार नाही. पूर्ण आई खरंच बोलतात. तर प्रतिमाच्या लक्षात राहिलेलं नसतं. हाच प्रश्न रविराज पडलेला असतो. त्यामुळे सगळेजण आता कन्फ्युज झालेले असतात. तेव्हा आता कल्पना भाऊजी ऐका ना ते तुम्हाला ना मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते. तेव्हा रविराज म्हणतो हा पाठवा वहिनी. मग आता स्क्रीनशॉट काढून जेव्हा प्रतिमा मोबाईलवर पाठवते तेव्हा भाऊजी पाठवतात. तेव्हा भाऊजींना बघतात तेव्हा तो मेसेज असा असतो की घाबरलेली असते प्रतिमा. अशक्य आहे हे अशक्य आहे कारण की हा मेसेज मी पाठवलेला नसतो. सारखं सारखं सांगत असते तरी रविराज पूर्ण आजी आणि कल्पना तसं सांगत असते खरंच मेसेज मी केलेला नाही रविराज. सारखं सांगताना प्रिया मात्र आता डोक्यातच हात लावलेले असते कारण माहिती असतं घरात तरी कोणते म्हणजे ओळखणार नाही की हा मेसेज मीच केला आहे. म्हणून तिने तो मेसेज प्रतिमाच्या मोबाईल मधून डिलीट केलेला असतो. त्यानंतर काय गोंधळ झालेला एवढा मोठा गोंधळ हा आता निस्तरायला लागतो. पण आता पूर्णाई म्हणते म्हटल्यानंतर हे खरं सुद्धा असू शकतं की यातून सूत्र वेगळे कोणीतरी असू शकतं. याचा सूत्रधार कोणीतरी वेगळा असू शकतो ही शंका रविराजच्या डोक्यामध्ये येते. दुसरीकडे अर्जुन आणि सायली रात्रीच्या आता कोल्हापूरवरून पुन्हा आपल्या घरी आलेले असतात. अगोदर ते आपल्या घरी आपल्या खोलीत जात चैतन्याला बोलावून घेतात आणि त्याच्याकडे सोन्याचा तुकडा देतात. त्यानंतर अर्जुन सांगतो हा खरंच खूप मोठा ब्रेक थ्रू आहे आपला केस मधला. अगोदरपासून वाटत होतं की तुकडा साक्षीचा असेल आणि आता मला कन्फ्युज झाला आहे की हा तुकडा अक्षरशः म्हणजे तुकडा नक्कीच साक्षीचा असू शकतो. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे पाहत लागतात. त्यानंतर सायली म्हणते पेंडेंट साक्षीचं विकत घेतलं. यात जर पुरावा काय आपल्याकडे मिळाला असता तर जर मदत सुद्धा झाली असती. परंतु 1995चं पेंडेंट साक्षीने विकत घेतलं असतं शक्यच नाही. मग आता चैतन्य आणि अर्जुन सुद्धा सायलीच्या या बोलण्याकडे विचार करू लागतात. तर 1995चा तर साक्षीने जन्म आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुमचं बरोबर आहे. तेव्हा तर मी जन्माला आले असेल पण चांदेकर ज्वेलर्स कडनं तुमच्याकडे विकत घेणारी बाई तिचं नाव सुद्धा जरा वेगळंच आहे बाई. पेंडेंट भेटलं म्हणून दिला असेल तर या सायलीने अर्जुनला विचारते. अर्जुन आता म्हणतो जर खूप विचार करू लागतो. त्यानंतर सायली विचारते आणि जर तसं असेल तर बाई आणि साक्षी काय संबंध असेल या साक्षीचा आणि बाईचा कोल्हापूर काही संबंध असेल का अर्जुन विचारतो. मग चैतन्य सांगतो संबंध हा असणार आहे नाही तर अशी सोन्याची गोष्ट कुणालाही कशाला गिफ्ट देतील. अर्जुन आता विचार करतो पण असे कोणती बाई कोण असणार ती बाई. चैतन्य पण सांगू लागतो पेंडेंट तर आपल्याकडे अजून काही माहिती आहे का याची चौकशी करू लागतो. भाऊजी आपल्या उपयोगी पडेल असं फार काही माहिती मी तर मिळाली नाही. एवढीच मिळाली की पेंडेंटचं वजन किती आहे याचे पेंडेंट घडवलं कोणी कारागीर कोण आहे 8 ऑगस्टला 1995 विकलेलं आहे चैतन्य असं सर्व माहिती सायली देते. तर 1 मिनिट असं म्हणून तो विचारतो काय तू तारीख काय म्हणाली सायली वहिनी. तेव्हा सायली सांगते 8 ऑगस्ट 1995. चैतन्य आता जर मोठ्याने बोलतो हा 8 ऑगस्ट 1995 तेव्हा काय झालं तू एवढा शॉक काय झालायस असं अर्जुन आश्चर्य विचारतो. तेव्हा 8 ऑगस्ट 1995 साक्षीने बर्थडे असल्याचं चैतन्य सांगतो आणि हे ऐकून अर्जुन सायलीला आता प्रचंड मोठा धक्का बसतो आणि त्यांना खूप मोठा ब्रेक थ्रू आता मिळालेला असतो की तिच्या बर्थडेला दिवशी पेंडंट गेला आहे की किंवा पेंडंटवर खास तिची बर्थडेट कोरली गेली आहे. आता अर्जुन आणि सायली समोर सत्य आल्यानंतर चैतन्य पाहतच लागतो. त्यानंतर एकमेकांकडे पाहतात कारण एक केस मधला खूप मोठा ब्रेक थ्रू असतो आणि आता कोर्टामध्ये आपल्या हे सुद्धा प्रूव्ह होऊ लागतं की साक्षीचे पेंडंट कारण तिच्या जन्मतारखेला. मित्रांनो भागामध्ये अर्जुनने सायलीने चैतन्य हातामध्ये रूम मध्ये अर्जुन म्हणतो आता हवे तसे जुळतायत हे पेंडंट्स आणि यावरील तारीख कारण दरवाजा कान लावून उभी लागते. त्यानंतर अर्जुन म्हणतो यस डिझाईन पेंडंट आणि सेम टू सेम दिसत आहेत. गिफ्ट केले की कालिंद महाडिकी म्हणते साक्षी आई आणि तिच्या बर्थडे साठी पेंडंट तिने घेतलं असणार. तेवढ्यात आता कल्पना तिथे आणि प्रिया नेमका रंग हात पकडलेला असतो. विचार तेव्हा मोठ्याने ओरडते आणि तू तिथे काय ऐकल्यास प्रयत्न करत होती पण रागात विचारते. तेव्हा अर्जुन सायली आणि चैतन्य सुद्धा बाहेर येतात. मग आता झालं मम्मा अर्जुन विचारतो. तेव्हा कल्पना रागात म्हणते की काही नाही ग तुमच्या दरवाजाचं कान लावून ऐकत होती. प्रिया रंग हात पकडले जाते. अर्जुन म्हणतो कुत्र्याचे पुढे वाकडं असं म्हणणार
तर त्यानंतर कुत्र्याचं इन्सल्ट होईल असं म्हणून चांगली जात त्याची लायकी काढतो आणि परत प्रिया रागात त्याच्याकडे पाहते. अशा मालिकेने पुढचा भाग पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.